माझे नाव श्रीवर्धन मनोहर गुरव. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल यांच्या जीवनातील प्रसंग सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नाही राजा अति लगेच कोठाराचा माप माझ्या रायबाचं खाली आला, कोठावरती बसला, पत्रिका फेकल्या, गेला 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 गेला. तानाजी असा गेला इतिहासात अमर झाला. आमचा शिवा काशीत नाभिक समाजाचा होता. शिवा आला राजांना भेटायला. राजा एकदा संधी द्या बरं का राजा, एकदा संधी द्या राजा. आजपर्यंत शिवा काशीत नावे म्हणून लय जोगलंय राजा. एकदा संधी द्या, शिवाजी राजा म्हणून मरतो राजा. पण हे ऐकल्यावरती आपल्याला भारी वाटतं, हे ऐकल्यावरती आपल्या अंगावर काटा येतो. पण पोरांनो, नाण्याची दुसरी बाजू कोणी बघितली का? या महाराष्ट्रात एक असा राजा जाऊन गेला, त्या राजानं 14 वर्ष वनवास भोगला. नाव प्रभू श्री राम आपण अभिमानाने सांगतो. पण महाराष्ट्रातल्या कुठल्या इतिहासकाराने सांगितलंय की रामाबरोबर या महाराष्ट्रात 14 वर्ष रामाच्या बायकोला सीतेला पण वनवास भोगावा लागलाय. रामाचा भाऊ लक्ष्मण आपल्या भावासाठी त्याने 14 वर्ष वनवास भोगला. इतिहास सांगतो, पण कुठला इतिहास सांगतो? लक्ष्मणाच्या बायकोने लक्ष्मणाशिवाय 14 वर्ष वनवास भोगला आहे कोणीच सांगत नाही. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काय? ज्यावेळी तानाजी मालुसरे रणाला चालले होते, पोराला हळद लागली, त्यावेळी त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल? अरे पोराला हळद लागली, पोराचं लगीन ठरलंय आणि नवरा म्हणतो लढायला जायचं. वजीची एखादी आई असती तर म्हणाली असती, काय लेकाचं लगीन ठरलंय, काय दिलंय त्या शिवाजी राजानं? थांबा, हळद लावा, लेकाचं लगीन करा आणि मग जावा. नाही, तानाजी मालुसरेची बायको अशी नाही म्हणाली. तानाजी मालुसरेची बायको म्हणते, तानाजीराव, ओ तानाजीराव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण तानाजीराव छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोंढाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही माघारी यायचं नाही. एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितलंय, तो शिवा 4 वर्षाची पोरगी होती, त्याची लखलखणारे डोळे आपल्या बापाला शेवटचं बघत होती. शिवानं आपल्या लेकीला कडेवरती घेतलं. माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. 4 वर्षाच्या पोरगीला काय करणार? शिवानं आपल्या लेकीला मिठी मारली, लेकीला खाली ठेवलं, घोड्यावरती बसला, गेला 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 गेला. शिवा काशीत असा गेला, इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला. होय, या मातीसाठी तानाजी मालुसरेंनी बलिदान दिले. होय, या मातीसाठी बाजी प्रभूंनी बलिदान दिले. पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी जिवंतपणे या स्वराज्याचा भगवा फडकत राहावा यासाठी कपाळावरचा कुंकू आणि हातातल्या बांगड्या या मातीसाठी फोडून घेतल्या. त्यामुळे येथे बसलेल्या मायमाऊलींचे कपाळावरचं कुंकू रंगले. याचं नाव फक्त छत्रपती संभाजी राजांमुळे आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे समशेर छत्रपती संभाजी महाराजांचे समशेर समान तलपाचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे समशेर म्हणजे शत्रूला दिवसा करता काळ दाखवण्याची. आता महाराजांचा राज्याभिषेक जवळ आला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांनी हंबीर मामांना बोलवलं. हंबीर मामा, स्वराज्याचे हंबीर मामा, स्वराज्याचे हंबीर मामा, हंबीर मामांना बोलवलं. स्वराज्याचे हंबीर मामा, राजा बोलवून दादलाजी. हंबीर मामा म्हणतात, काय काम काढलं राजे? संभाजी राजे सांगतात, आता राज्याभिषेक झालाय, खर्च खूप झालाय, जागर करा नक्याची. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय.